नक्षत्र न्यूज नांदेड जनता पॅंथर संघटना प्रमुख आकाश चव्हाण यांच्यातर्फे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनकर्ते आकाश चव्हाण, शिवाजी गोडबोले, प्रवीण पाटील, जयदीप पैठणे, जय डोळबोले, एजाज शेख, शंकर बाळे पाटील, सुहास जोंधळे, संजय राक्षसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित। जय भीम, जय शिवराय। मी जनता पॅंथर अध्यक्ष आकाश चव्हाण व सहकारी मित्र भीम आर्मी आझाद किरण सदावर्ते, त्यानंतर अन्यायाचे झोन प्रमुख शिवाजी गोडबोले, माननीय रामदास आठवले साहेबाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व रिपब्लिकन पार्टी ऑफ यांचे अध्यक्ष राक्षसे सर, आज आम्ही सर्वजण मिळून जनता पॅंथर संघटनेमार्फत एक निवेदन माननीय कलेक्टर साहेबांना देण्यात आलेलं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत, जे काही पदवीधर विद्यार्थी आहेत किंवा शिकून ज्याची पदवी झालेली आहे, शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि ते बेरोजगार आहेत, त्यांना शासनाने निम्न शासकीय व शासकीय पदावर कुठंतरी घेऊन त्याला सहकार्य करावे आणि उर्वरित जे काही सुशिक्षित मुलं आहेत, जे काही उद्योग करायच्या इच्छा ठेवतात, त्यांना शासनाकडून 10 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंत शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात यावे व नांदेडमधील जे काही गुन्हेगारी वाढत आहे हिला आळा घालण्यात यावा रुपयाच्या मागण्या आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनाद्वारे केलेलं आहे। जिल्हाधिकारी साहेबांनी याच्याकडे लक्ष देऊन तातडीने याच्यावर विचार करून सुशिक्षित बेरोजगारांना लवकरात लवकर शासकीय व निम्न शासकीय पदावर घेण्यात यावे व जे काही उद्योग करू इच्छित आहेत त्यांना जिल्ह्यामधील कोणत्याही जो कोणी सुशिक्षित ज्याची जी कुवत आहे त्याने ज्या पद्धतीने लोन मागत असेल त्या पद्धतीने 15 दिवसामध्ये माणसाला लोन, विद्यार्थ्याला लोन सँक्शन करण्यात यावे, ही अशी आमची मागणी जिल्हाधिकारी साहेबांमार्फत आम्ही केलेली आहे। मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये सर्व सुशिक्षित बेरोजगारांना घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू। धन्यवाद। जय भीम, जय श्रीराम।